जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं तब्बल 13 पानाचा शासन निर्णय दिनांक 22 मे 2024 रोजी निर्गमित केलेला आहे. काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा पेन्शनधारकांना, सेवानिवृत्त वेतनधारकांना, सरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होणारे जे सेवानिवृत्त वेतनधारक आहेत त्यांच्या पेन्शन प्रस्तावासंदर्भात शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. अनेक प्रस्तावांना विलंब लागत होता आणि या पार्श्वभूमीवर या संदर्भात सुलभता येण्यासाठी महाराष्ट्र शासनानं दिनांक 22 मे 2024 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असा वित्त विभागातर्फे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 व वित्त विभागाकडील संदर्भातील शासन निर्णयान्वये सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत यांची निवृत्तीवेतन प्रकरणे संबंधित कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत निवृत्तीवेतन वाहिनी या प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीनं व हस्तलिखित नमुने फॉर्म्स भरून घेऊन सेवा पुस्तकासह महालेखापाल कार्यालय यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येतात. अशा निवृत्तीवेतन प्रकरणांच्या तपासण्या झाल्यानंतर महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर होऊन निवृत्तीवेतन प्रदान आदेश PPO, उपदान प्रदान आदेश GPO आणि अंश राशीकरण प्रदान आदेश CPO तयार करून त्यांच्या प्रती संबंधित कार्यालय प्रमुख, संबंधित निवृत्ती वेतनधारक यांच्या पोस्टाने व संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयास पोस्टाने किंवा बटवड्यानं पाठवण्यात येतात. राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत निवृत्तीवेतन प्रदान आदेश PPO, CPO जिल्हा कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक अधिदान व लेखाधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी यांच्याकडून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाऊन उपदान वगळता अन्य देयके निवृत्ती वाहिनी आज्ञावलीमध्ये तयार करून संबंधित निवृत्तीवेतनधारकास निवृत्तीवेतनाचं व निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत मूल्याचं प्रदान करण्यात येतं. तर उपदानाचे प्रदान मात्र संबंधित व्यक्ती ज्या कार्यालयातून सेवानिवृत्ती झाली त्या कार्यालयातील आहरण व संवितरण जे अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत केलं जातं. शालेय शिक्षण विभागांतर्गत जे सेवानिवृत्त होणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये निवृत्तीवेतन प्रदान आदेश असतील PPO, अंशराशीकरण प्रदान आदेश CPO व उपदान प्रदान आदेश GPO, अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक अधिदान व लेखाधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी, निवृत्तीवेतन शाखा यांच्याकडून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाऊन देयके निवृत्तीवेतन वाहिनी आज्ञावलीमध्ये तयार करून संबंधित निवृत्तीवेतनधारकास निवृत्तीवेतनाचे अंशराशीकृत मूल्य आणि उपदान यांचे प्रदान करण्यात येते. तथापि उपदानाचे प्रदान मात्र संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेची व्हॅलिडिटी जी असते ती 1 वर्षाची असते. राज्य शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत बऱ्याच प्रकरणी आहरण व संवितरण अधिकारी उपदानाची देयके वेळेत जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालय येथे सादर करत नाहीत. कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय ते उपदानाचे प्रदानाचे देयक सादर न केल्यास अशी उपदान प्रदान प्राधिकार पत्रे रिव्हॅलिडेशन करण्याकरता महालेखापाल कार्यालयास परत पाठवण्यात येतात आणि अशा पद्धतीचं हे संपूर्ण राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपदानाचं देयकाचं प्रदान संबंधित कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांच्यामार्फत न करता ते यथास्थिती सहाय्यक अधिदान व लेखाधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी, निवृत्तीवेतन शाखा यांच्याकडून निवृत्तीवेतनादी आज्ञावलीमध्ये देयक तयार करून संबंधित निवृत्तीवेतनधारकास अधिदान व लेखादार कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय यांच्यामार्फत करण्यात आल्यास निवृत्तीवेतनधारकास उपदानाची रक्कम प्रदान करण्यास आहरण व संवितरण अधिकारी यांच्या स्तरावर होणारा विलंब टाळणं शक्य होणार आहे. आणि या संदर्भात शासनानं आता असा निर्णय घेतलेला आहे की कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या सर्व कार्यालयांच्याकडून निवृत्तीवेतन प्रदान आदेश, उपदान प्रदान आदेश आणि अंश राशीकरण प्रदान आदेशाची मुद्रित प्रत 1 जून 2024 पासून बंद करून त्याऐवजी ePPO, eGPO, eCPO निर्गमित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे. शासन मान्यता देण्यात येत आहे.
तसेच ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओच्या डिजिटल कॉपीच्या आधारे अनुक्रमे निवृत्तीवेतन, उपदान आणि निवृत्तीवेतनाचं अंश राशीकरण यांचं प्रदान करण्यास देखील शासन मान्यता देण्यात येत आहे. ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओचं जतन, हस्तांतरण इत्यादी सुधारित पद्धतीला देखील शासन मान्यता देण्यात येत असून यापुढे या कार्यप्रणालीचा अवलंब करणं अनिवार्य असणार आहे. महालेखापाल महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयाच्या कार्यकक्षेच्या बाहेर अधिदान व लेखा कार्यालय किंवा जिल्हा कोषागार कार्यालय येथून निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेऊ इच्छिणाऱ्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांची सेवानिवृत्ती प्रकरणे मंजूर करून प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे संबंधित महालेखापाल कार्यालयास पाठवण्यात यावीत आणि 1 जून 2024 पासून पुढे महालेखापाल कार्यालय महाराष्ट्र नागपूर यांच्याकडून मंजूर करण्यात येणारे निवृत्तीवेतन प्रकरणे ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओ या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तयार करण्यात येतील आणि निवृत्तीवेतन आदेश जे आहेत पीपीओ, जीपीओ आणि सीपीओ यांची मुद्रित प्रत, फिजिकल कार्ड किंवा फिजिकल कॉपी, हार्ड कॉपी पाठवण्यात येणार नाही आणि या संदर्भात डिजिटल कॉपी संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांना सेवार्थ आज्ञावलीमध्ये लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा कोषागार कार्यालयात यांच्यासाठीची ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओ ची डिजिटल कॉपी अनुक्रमे सहाय्यक अधिदान व लेखाधिकारी किंवा अप्पर कोषागार अधिकारी निवृत्तीवेतन शाखा यांच्या निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीतील लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळं निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठीही ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. वित्त विभाग शासन परिपत्रक 24/8/2023 अन्वये परिभाषित अंशदार निवृत्तीवेतन योजना NPS प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान, तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान, त्याचप्रमाणे शासन सेवेतून निवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान प्रदान करण्यासाठीची कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे आणि सदर कार्यपद्धतीनुसार दिनांक 1 जून 2024 पासून पुढे महालेखापाल यांच्या कार्यालयाकडून प्रकरण मंजूर करण्यात आल्यानंतर उपदानाच्या संदर्भात प्रदानाची कार्यवाही संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांच्या द्वारे न करता त्याऐवजी सदर कार्यवाही सहाय्यक अधिदान व लेखाधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी, निवृत्तीवेतन शाखा यांच्याकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान जे आहे ते कर्मचाऱ्यांना अतिशय सुलभरित्या प्राप्त होणार आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांना सेवानिवृत्ती प्रकरण महालेखापाल कार्यालयात सादर करत असताना सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल ID अचूक नोंदवावा, जेणेकरून महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्तीवेतनधारकाला SMS पाठवणं शक्य होणार आहे. त्यामुळे निश्चितच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी, पेन्शनधारकांसाठी पेन्शन प्रस्ताव शासनाकडे पाठवणं आणि तो प्रस्ताव मंजूर करून घेणं अतिशय सुलभ पद्धतीनं या शासन निर्णयानुसार होणार आहे. त्यामुळे 1 जून 2024 पासून आता पेन्शन प्रस्ताव जे आहे ते डिजिटल दृष्ट्या ऑनलाईन पद्धतीनं मंजूर होणार आहेत आणि या संदर्भातील संपूर्ण कार्यवाही जी आहे ती संपूर्ण कार्यवाही कर्मचाऱ्यांना ट्रॅक करता येणार आहे. त्यामुळे निश्चितच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी, पेन्शनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता महत्त्वपूर्ण शासन निर्णय. या शासन निर्णयामध्ये संपूर्ण कार्यपद्धती संदर्भात अर्ज कसा करावा, कोणता प्रस्ताव कोणत्या ठिकाणी पाठवण्यात यावा या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि पार पाडावयाची कामे आणि जबाबदारी अधिकारी कार्यालय जे आहे त्या अनुषंगाने माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ स्क्रोल करून सविस्तर वाचू शकताय. तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासन निर्णय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.